नमस्कार अँड वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग। आज आहे आमच्या शेजारच्या काकूंच्या योगा क्लासचं ओपनिंग। तर आता आम्ही चाललेलो आहोत तिथे, अगदी समोरच्याच घरात आहे। तरी सुद्धा आम्हाला लेट झाला कारण आमच्या आईला वाटलं की 5:30चं टायमिंग आहे, परंतु 4:30च टायमिंग आहे आणि आता 4:45 वाजलेले आहेत। सो ते घर इथेच आहे ते ओपनिंग। तर चला आपण जाऊया। घरातून बाहेर निघून अगदी 2 पावलांच्या अंतरावर मी चालत आले। त्यानंतर इथे पोहोचल्यावर मी बघितलं की यांनी छान अशी रांगोळी काढलेली आहे, त्याच्यावर वेलकम वगैरे लिहिलेलं आहे आणि ऑलरेडी काही गेस्ट येऊन बसलेले होते। या सगळ्या आमच्या कॉलनीतीलच लेडीज आहेत आणि या आहेत आपल्या योगाच्या कोच। आणि सर्वांना माहीत आहे मी ब्लॉगिंग वगैरे करते, त्यामुळे इथे सर्वांनी मला हाय केलेलं होतं। आई पण इथे आलेली आहे। या काकू खरंच खूप छान योगा कोच आहेत, त्याबद्दल त्यांना ट्रॉफीज पण मिळालेल्या होत्या आणि त्या हर्बल लाईफच्या प्रोडक्ट्सचे सुद्धा बरंच काय करतात आणि त्यांची बॉडी खूप फ्लेक्झिबल आहे। मी पाहिलेले त्यांना योगा शिकवताना। इकडे ओपनिंग सेरेमनी स्टार्ट झालेलं होतं, त्यांनी ओपनिंगसाठी बोलवलेलं होतं। करळे मॅडम ज्या डॉक्टर आहेत त्यांच्या हस्ते हे ओपनिंग करण्यात आलेलं होतं। इथे आपल्या श्री स्वामी समर्थांच्या फोटोची स्थापना करून त्यांचा आशीर्वाद घेऊनच आपण पुढे जाणार आहोत, कारण स्वामी नेहमी म्हणत असतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। आणि खरंच काकूंना खंबीरपणे स्वामींनी साथ द्यावी एवढीच माझी इच्छा आहे। मी स्वामींकडे तीच प्रार्थना करते की त्यांना तुम्ही भरपूर साथ द्या। खरं सांगायचं झालं तर खरंच काकूंचं कौतुक करावं तेवढं कमी आहे। आतापर्यंत कधीच त्या घराबाहेर पडलेल्या नव्हत्या, पण हर्बल लाईफच्या मदतीने त्या आज कोच झालेल्या आहेत, याचं खूप कौतुक करण्याजोगं आहे। इथे स्वामी समर्थांची पूजा करताना त्यांनी गाणं लावलं होतं की अशक्यही शक्य करतील स्वामी, आणि खरंच त्यांच्याकडे पाहून मला सुद्धा या गोष्टीवर विश्वास बसलेला आहे की खरंच अशक्यही शक्य करतील स्वामी। त्यानंतर आम्ही सर्वांनी स्वामींचं दर्शन घेतलं आणि आम्हाला छान असा नाश्ता आला। हा नाश्ता फक्त आजच्या दिवसच मिळणार होता, कारण उद्यापासून क्लास स्टार्ट होणार होता आणि स्ट्रिक्टली डाएट देण्यात येणार होतं सर्वांना दुसऱ्या दिवशीपासून। इथे करळे मॅडमनी काकूंना काहीतरी छोटंसं गिफ्ट दिलं आणि हर्बल लाईफचंच एक प्रोडक्ट सुद्धा दिलं। त्यानंतर मॅडमनी हर्बल लाईफबद्दल आणि त्यांच्या सगळ्या या प्रवासाबद्दल खूप छान अशी इन्फॉर्मेशन सांगितली। आपण आपल्या हेल्थची कशी काळजी घ्यायला हवी आणि आपण कसं हेल्थ कॉन्शियस असलं पाहिजे याबद्दल खूप छान मार्गदर्शन केलं इथे मॅडमनी। आणि त्यानंतर त्यांनी आम्हा सर्वांकडून छान असा झुंबा सुद्धा करून घेतलेला होता। खूप एन्जॉय केला आम्ही हा झुंबा आणि खूप मज्जा आली झुंबा करताना। या क्लासची फी 500 रुपीज पर मंथ, म्हणजेच 500 रुपये पर मंथ आहे। आणि जर का तुम्ही 3 महिन्याची फी एकदमच दिली तर तुम्हाला 400 रुपयांची सवलत मिळणार आहे, म्हणजे तुम्हाला फक्त 1100 रुपये भरावे लागणार आहेत। तर ही खूप भन्नाट ऑफर काकूंनी काढलेली आहे। या कोच मॅडमचे नाव आणि कॉन्टॅक्ट डिटेल्स मी इथे मेन्शन करत आहे। सो परंडाकरांनो, लवकरात लवकर जाऊन या भन्नाट ऑफरचा लाभ घ्या आणि आजच आपलं नाव रजिस्टर करा। इथून पुढच्या वाटचालीसाठी काकूंना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा। हा कार्यक्रम पार पडल्याच्या नंतर मी आणि आई घरी आलो आणि पप्पांनी ऑलरेडी खवा आणून ठेवलेला होता। सो आई बनवत होती गुलाबजामुन। इथे मी माझ्या आईच्या हातच्या गुलाबजामुनची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत आहे। सो आईने ऑलरेडी त्या खव्यामध्ये थोडासा मैदा घालून ते पीठ मळून घेतलेलं होतं। इथे आई मला त्या खव्याची कन्सिस्टन्सी कशी असायला हवी हे सांगत होती। त्यानंतर तिने मला गॅस चालू करून कढईमध्ये तेल टाकायला लावलं आणि इकडे ती छान असे गोळे बनवून घेत होती। दुसऱ्या गॅसवर मी पाक बनवण्याची तयारी करत होते आणि इथे मी एवढी मोठी साखर याच्यामध्ये टाकली। चुकून ही साखर माझ्याकडून जास्त झालेली होती। त्यानंतर मी 1 ग्लास भरून पाणी त्यामध्ये घातलं आणि नंतर आईला लक्षात आलं की अरे, तू साखर जास्त टाकलेली आहेस। सो त्यातली काही साखर मी काढून देखील ठेवलेली होती। इथे बऱ्यापैकी साखर विरघळून झालेली आहे आणि हीच आहे मी काढून ठेवलेली साखर। इथे आई छान असे गुलाबजामुन तळून घेत आहे। थोडेसे रेडिश गोल्डन होईपर्यंत हे गुलाबजामुन आपल्याला तळून घ्यायचे आहेत। इकडे आपला साखरेचा पाक देखील तयार झालेला आहे। सो मी अर्धा चमचा म्हणजेच 1 चमचा भरून इथे इलायचीची पावडर त्यामध्ये टाकलेली आहे आणि फायनली छान असे आपले गुलाबजामुन इथे तयार झालेले आहेत। परंतु पाकात टाकतानाचा शॉट घ्यायचा मी विसरून गेलेली होते आणि हे आहेत आपले यम्मी यम्मी गुलाबजामुन रेडी होईपर्यंत पप्पा देखील आलेले होते आणि ते शॉपिंग करून आलेले होते। सो मला ते एक चेंज करून दाखवत होते की त्यांची शॉपिंग कशी झालेली आहे वगैरे। दॅट ऑल अबाउट माय डे. थँक्स फॉर वॉचिंग माय ब्लॉग. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल.